ए विजयलक्ष्मी, विजयलक्ष्मी, पाणी घे. नाही नकोय मला. घे ना बाळा. कसा चुकला असेल तुझा मला कळतंय. तुला आतून किती वेदना होत असतील मला कळतंय. पण नको ना बाळा काळजी करूस तू. आणि टेन्शन तर मुळीच घेऊ नकोस. जे घर जळलंय ना तिथे आपण नवं घर बांधू. खरंच तू तू फक्त काळजी करू नकोस. पण शेठ, हे सगळं कोणी केलं असेल? कशासाठी आणि का? आणि एकाच वेळी दोन्ही घरांना आग कशी काय लागू शकते ना? एवढा मोठा योगायोग कसा होऊ शकतो? बरोबर, मला तर म्हणायचंय एक कोणाचं तरी कटकार असताना नाही ना? बरोबर बोलतो वस्त्र. मला पण ना असंच वाटतं की कोणीतरी ना हे मुद्दामून केलंय. मी खरं सांगते. कारण का बघा ना एकाच वेळेला दोन्ही घरं कशी काय जळतील? मला तर असं वाटतं तुमचं कोणतरी दुश्मन असणार. पण असा दुश्मन असायला तर पाहिजे ना मॅम. अहो, या दोन्ही चांगल्या माणसांचा या जगात दुश्मनच नाहीये. आता ते आपल्याला कसं माहित असेल कोण त्यांचं हितचिंतक आणि कोण त्यांचं वैरी, नाही का? प्रिन्स, प्रिन्स, काय झालं? तुम्ही पोलिसांकडे गेला होतात ना? काय म्हणाले पोलीस? हो, मी पोलीस स्टेशनला जाऊन आलो आणि पोलीस शिवा आणि शक्तीच्या घरी गेले होते आणि आता दोन्ही घरांची आग विझली आहे. दादा, मला एक खरंच कळत नाही आहे, दोन्ही घरांना एकत्र कशी काय आग लागू शकते? हो ना, पण मला ना खरंच एका गोष्टीचं खूप कौतुक वाटतं. इतक्या जीव घेण्या आगीतून शिवा आणि शक्तीने सगळ्यांना वाचवलं. अगदी आपल्या माणसाला सुखरूप त्या आगीतून बाहेर काढलं. ह्या गोष्टीचं मला खूप बरं वाटतंय.